माथेरान शहरातील पांडे रोड परिसरातील रहिवासी असलेला 26 वर्षीय तरुण अविनाश चंद्रकांत पार्टे हा 2 दिवसांपासून बेपत्ता होता। त्याचा शोध घेत असताना गुरुवारी त्याचा मृतदेह अलेक्झांडर पॉइंट येथील सुमारे 1100 फूट खोल दरीत अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आला। या दुःखद घटनेमुळे संपूर्ण माथेरान शहरात हळहळ व्यक्त होत आहे। रामबाग परिसरात राहणारे अविनाश पार्टे बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ माथेरान पोलीस ठाण्यात त्याची नोंद केली होती। एक दिवस उलटल्यानंतर नातेवाईकांनी स्वतःच शोध मोहीम सुरू केली। अलेक्झांडर पॉइंट परिसरात अविनाशचे कपडे, मोबाईल आणि काही रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या। या वस्तू सापडल्याने अविनाश दरीत पडल्याचा संशय बळावला। या संशयावरून सखोल शोध घेण्यात आला असता अविनाशचा मृतदेह दरीत सुमारे 1100 फूट खोल अंतरावर पडलेला दिसून आला। मृतदेहाची अवस्था अत्यंत गंभीर होती। त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती, पायाची हाडे तुटली होती, तसेच शरीरावर गंभीर जखमा आढळल्या। हा उंच आणि कठीण कडा असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे मोठे आव्हान होते। मात्र सह्याद्री रेस्क्यू टीमने हे आव्हान स्वीकारत आपले धाडस आणि अथक परिश्रम दाखवले। दोरीच्या सहाय्याने दरीत उतरून त्यांनी अविनाशचा मृतदेह सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले। प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या अतिसेवनामुळे ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे। मात्र त्याच्या मृत्यूचे अचूक कारण शोधण्यासाठी माथेरान पोलीस ठाण्याचे अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी हे पुढील तपास करत आहेत।